गंमत काय झाली की रवी व श्रीनिवास ज्या गेटवरून विमान सुटणार त्या गेटवर उभे होते. श्रीनिवास व मी चुकीच्या गेटवर उभे होतो. श्रीनिवासच्या अवाजवी आत्मविश्वासामुळे सगळा गोंधळ उडाला होता. आम्ही दोघे काउंटरवर गेलो तेव्हा तेथील बाई म्हणाली, आता 12 वाजले आहेत. तुमच्या सामानाची क्षकिरण तपासणी होईपर्यंत 1 तास जाईल. तुमचे विमान चुकले आहे. पण मी तुमच्याकरता एक काम करू शकते. जास्तीचे पैसे न घेता तुम्हाला शिकागो तर्फे ग्रीनविलचे बुकिंग करून देते. आता परत सगळा उलटा प्रवास करण्यापेक्षा वेळ जास्त लागला तरी चालेल म्हणून आम्ही लांबचा पल्ला पत्करून जाण्याचा निर्णय घेतला. श्रीनिवास रवीला टाटा बाय बाय केले आणि परत काउंटरपाशी येऊन उभे राहिलो सामानाची क्षकिरण तपासणी करायला. एक गोंधळ संपल्यावर दुसरा गोंधळ सुरू झाला. त्यावेळी 11 सप्टेंबरच्या अमेरिकेवरील अतिरेकी हल्ल्यामुळे एकूणच विमानतळावरची तपासणी व्यवस्था खूपच कडक झाली होती. 4 बॅगांमधला भरलेला संसार उलथा पालथा केला गेला. आमचे विमान उड्डाण असे काहीसे होते. 3 ते 5 डॅलस शिकागो, शिकागोला 3 तासाच्या अवधीनंतर 8 ते 10 शिकागो ते ग्रीनविल असे दुसरे उड्डाण. विमानतळावरील धावपळ संपल्यावर आम्ही थोडे खाऊन घेतले आणि प्राध्यापकांना दूरध्वनी करून आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवला की आमचे विमान चुकले आहे. त्यामुळे दुपारी 3च्या ऐवजी रात्री 11च्या सुमारास आम्ही ग्रीनविलला पोहोचत आहोत आणि डॅलस शिकागो विमानात प्रवेश केला. शिकागो विमानतळावर पहिल्या प्रथमच आम्हाला अमेरिकेतील विविध माणसांची गर्दी दिसली. आता विमानतळावर 3 तास थांबावे लागणार होते. मला गर्दी पाहून खूप आनंद झाला. त्या गजबजलेल्या विमानतळावर 3 तास कसे गेले ते कळलेच नाही. विनायकला सामानापाशी बसवून मी मनसोक्त हिंडून घेतले विमानतळावर. सरकती पायवाट व सरकते जिने यावरून फिरले. प्रत्येक विमान आले की गर्दीचा लोंढा इकडून तिकडे जात होता. बरीच विमाने जमिनीवरून आकाशाकडे व आकाशातून जमिनीकडे झेपावताना पाहिली.